नॉन स्ट्राईक एंडला विशाल अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. यस, मिथला देखील मी या ठिकाणी आमंत्रित करेल. मिथ, चला मॅच ऑन केली जाईल. अगदी जर बघायला गेलं तर सुरेख पहिला शेंडू अतिशय वेगाने भन्नाट वेग या ठिकाणी आपण पाहू शकाल. एक चेंडू एक धावा यावेळेला हळुवारपणे खेळून काढला जातोय. धावफलक 1 ने पुढे जाईल. आठ धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. एक षटकाच्या समाप्तीनंतर 8.
2 ओव्हर 13. 2 ओव्हर 13. 14 धावा. 5 चेंडू 17 धावा. 3 ओव्हर 17.
धावसंख्या 20. आणि पहिला झटका. चौकार. धावसंख्या 24. पाच चेंडू 24. चार षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 26 धावा. आजच्या रात्रीमधला चाललेला हा शेवटचा सामना मुरबे वर्सेस शिरगाव. अजूनही 2 षटकाचा खेळ बाकी आहे. पाहायचा आहे या 2 षटकामध्ये किती धावसंख्या उभारतोय तो मुरब्याचा संघ. पहाटेचं वातावरण आहे, नक्कीच अजून 50 पर्यंत जरी धावसंख्या केली तर ह्या सामन्यामध्ये नक्कीच मुरबे संघ चुरस निर्माण करू शकतो. कारण आपण पाहतो नेहमीच पहाटेच्या वातावरणामध्ये धावसंख्या चेस करणे खूप कठीण जात असते प्रत्येक संघाला. फरहान गोलंदाज, उजव्या हाताचा गोलंदाज, आणि आताचा हा चेंडू चांगला वेग चेंडूच्या मागे. उत्कृष्ट असा चेंडू आणि जातोय थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये.
एक धाव येईल. चांगली गोलंदाजी फरान यांच्याकडून. मात्र शेवटचे आता 10 चेंडू बाकी असतील. या 10 चेंडूमध्ये किती धावसंख्या जमा करतोय मुरब्याचा संघ. आतापर्यंत धावसंख्या झालेली आहे ती 27 धावा आणि 10 चेंडूमध्ये बघायचं आहे किती धावा वसूल करतोय आणि किती धावसंख्येचं टार्गेट समोर ठेवतोय तो शिरगाव संघासमोर. सातपाटी सारख्या मजबूत संघाला पराभवाची धूळ चाकलेली आहे ती मुरब्या संघाने. आणि आता मात्र शेवटच्या या सामन्यामध्ये पाहायचं आजच्या रजनीमधील हा कोणता संघ जिंकतोय आणि सुपर 8 मध्ये प्रवेश करतोय. कालच्या झालेल्या सामन्यामध्ये मात्र यंग एचीवर दांडी संघाने सुपर 8 मध्ये प्रवेश मिळवला आहे. तर पहिल्या दिवशी काटाया संघाने सुपर 8 मध्ये प्रवेश मिळवला आहे. तर आज मात्र पाहायचा या दोन्ही संघामधील कुठला संघ सुपर 8 मध्ये पोहोचतोय. फरहान पुन्हा एकदा आपल्या षटकातला पुढचा चेंडू घेऊन आणि आत्ताचा चेंडू चांगला फटका मारण्याचा प्रयत्न. बॅटचे कट काढून केलेला चेंडू. एक धाव पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. चांगली फेकी. मात्र त्याच थोडीची रनिंग बिटवीन दोन्ही फलंदाजामध्ये आणि 2 धावा सहज पळून काढतायत. धावसंख्या पोहोचेल ती 31 धावेवरती. आमचे स्कोरर अभि पाटील डोळ्यात तेल टाकून स्कोरिंग करताना. आज मात्र त्यांचा उपवास होता त्यामुळे ते एकदम फ्रेश आहेत आज. आताचा चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. चांगली नजर म्हणता येईल क्षेत्ररक्षकाची. चांगली फेकी. मात्र फलंदाज बाद असणार. उत्कृष्ट अशी फेकी. कारण शेवटच्या क्षणापर्यंत समजलं नव्हतं चेंडू कुठल्या दिशेने जातोय. मात्र क्षेत्ररक्षकांची चांगली नजर आणि एक गडी बाद होतोय. ओमकारच्या रूपाने नवीन फलंदाज जाईल तो हार्दिक. आता मात्र चांगला फटका. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय का पाहायचा. एक धाव पूर्ण करतोय. दुसरी धाव घेण्याचा काही प्रयत्न होत नाही. एकाच धावीवर समाधान. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या पोहोचते ती 33 धावेवरती. शेवटचं षटक आहे इबाद. 33 धावा झालेल्या आहेत. ह्या शेवटच्या षटकामध्ये मात्र पाहायचं आहे किती धावसंख्या वसूल करतोय तो मुरब्याचा संघ. कारण अजून आपल्या सामन्यामध्ये जर त्यांना चुरस निर्माण करायची असेल तर 12 ते 15 धावा करणे गरजेचं आहे. नक्कीच चांगलं टार्गेट म्हणता येईल. अजून जर 12-15 धावा आल्या. आता मात्र चांगला फटका. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत चेंडू जातोय निघून का पाहायचा आहे. तेथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. नक्कीच 2 धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी. 2 धावा मात्र मिळणार त्या मुरबे संघाला. चांगला फटका होता. मात्र पहाटेचं वातावरण आहे. नक्कीच दुपारच्या संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये असतं तर हा चौकार षटकार जाऊ शकला असता. इबाद आणि आता मात्र कमबॅक करतोय गोलंदाज. चांगला चेंडू. तेवढंच चांगला कलेक्ट होते ते यष्टीरक्षकाकडून आणि एक निर्धाव चेंडू.
शेवटच्या षटकामध्ये डॉट चेंडू येणे हे खूप गरजेचं असते आपल्या संघासाठी. तर इबाद पुन्हा एक चांगला फटका. आता पाहायचा आहे चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल आणि क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत चेंडू जातोय तो सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा मात्र येईल चौकार. धावसंख्या मात्र 4 ने वाढेल. धावसंख्या पोहोचते ती 39 धावसंख्येवरती. अजूनही या षटकामधील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या झालेली आहे ती 39 धावा. अजूनही एखाद्या मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये असतील तो मुरब्याचा संघ. डावखुरा फलंदाज आहे तो हार्दिक. पहाटेचं वातावरण दवाचं वातावरण आहे त्यामुळे नक्कीच चेंडू थोडासा दवामध्ये गेल्याने ओला होतोय आणि त्याचवेळी ताकद लागते षटकार मारण्यासाठी आणि टायमिंग लागते. तर पाहायचं आहे हार्दिक. आता मात्र यॉर्कर लाईनचा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातून मात्र मिस होतोय आणि एक धाव मिळते. धावसंख्या मात्र 1 ने वाढेल. धावसंख्या पोहोचते ती 40 धावेवरती. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. या षटकामधील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. फलंदाज असेल तो जन्मेश. आता मात्र लेगस्टिक्सला सोडून गेलेला चेंडू आणि तेथे मात्र मिस होते. 2 धावा मात्र मिळत आहेत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय का आणि तिसरी धाव सुद्धा पूर्ण. चौथी धाव होतोय का पाहायचं आहे आणि मला वाटते स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न होता. पंचांचा इशारा मात्र येईल. वाईड चेंडू आणि या चेंडूवरती 4 धावा मिळतील तर नक्कीच आपण म्हणतो बोनस मिळालेला आहे ह्या 4 धावा म्हणजे. कारण वाईड चेंडू आणि त्यावरती 3 धावा मिसफिल्डच्या रूपाने. नक्कीच जर मुरब्याचा संघ या सामन्यामध्ये विजयी संपादन केलं तर हा एक टर्निंग पॉइंट ठरू शकतो. ह्या चेंडूवरती फलंदाज जायचा आहे लवकर. धावसंख्या मात्र पोहोचलेली आहे ती 44 धावेवरती आणि अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. तर नक्कीच मुरबे संघाला मात्र एक चांगला लकी ड्रॉ मिळालेला आहे 4 धावेच्या रूपाने. दोन चेंडू बाकी आहेत. डावखुरा फलंदाज असेल हार्दिक. एक चौकार मात्र मारलेला आहे हार्दिकने. पाहायचा आहे ह्या 2 चेंडूचा कशा प्रकारे सामना करतोय. आता मात्र पुन्हा एकदा चांगला फटका. एक धाव मिळेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतो का पाहायचा आहे. चांगलं थेट फेकी होती मात्र सुंदर रनिंग बिटवीन दोन्ही फलंदाजामध्ये. 2 धाव मात्र पूर्ण होत आहेत. धावसंख्या पोहोचते ती 46 धावेवरती. आता मात्र चांगल्या धावसंख्येपर्यंत पोहोचतोय तो मुरब्याचा संघ. कारण पहाटेच्या या वातावरणामध्ये एक चांगलं टार्गेट म्हणता येईल. 46 धावा. अजून एक चेंडूचा खेळ बाकी आहे. पुन्हा एक चांगला फटका जाईल थर्डमॅनच्या दिशेने. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत तर एक धाव पळून काढतोय तर धावसंख्या पोहोचते ती 47 धावा आणि 48 धावसंख्येचं टार्गेट असणार आहे ते शिरगाव संघासमोर.
48 धावसंख्येचं आव्हान घेऊन उतरलेला आहे तो शिरगावचा संघ. तर समोर एक चालाक गोलंदाज आणि अनुभवी गोलंदाज रुपेश, डावखुरा गोलंदाज, ज्यांनी आपल्या गोलंदाजीच्या जोरावर मात्र आपल्या संघाला मोठमोठे सामने विजय करून दिलेले आहेत. आता मात्र चेंडू बॅटची कट चाकून थडम्यांच्या दिशेने जातोय. फलंदाज ॲलेन आपलं खातं खोलतोय, संघाचं खातं खोलतोय. धावसंख्या पोहोचते ती 1 वरती. 48 धावसंख्येचं टार्गेट. पहाटेच्या वातावरणामध्ये म्हटलं तर 48 धावसंख्या ही एक चांगली धावसंख्या म्हटली जाईल. नक्कीच फलंदाजीचा कस लागणार आहे ही धावसंख्या चेस करण्यासाठी शिरगाव संघासमोर, कारण मुरबे संघामध्ये चांगले गोलंदाज. त्यातच आपण पाहतोय रुपेश सारखा एक चालाक गोलंदाज जो प्रत्येक चेंडू आपण पाहतोय बदलून टाकतोय. आपली लाईन आणि लेंथ पूर्ण मेंटेन करतोय. प्रत्येक चेंडूच्या मागे लाईन आणि लेंथ ही वेगवेगळी ठेवतोय. फलंदाजाचं परीक्षण करतोय, फलंदाज कशा प्रकारचा फटका खेळणार आहे आणि त्याच प्रकारची गोलंदाजी. आता मात्र ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू जातोय थेट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. तर निर्धाव चेंडू पुन्हा एक. सातपाटी सारखा एक मोठा संघ यांना पराभवाची धूळ चाकलेली आहे ती मुरब्या संघाने, आणि आता मात्र सज्ज झाला आहे तो सुपर 8 मध्ये प्रवेशासाठी. एक पाऊल दूर आहे. धावसंख्या मात्र पोहोचेल ती 2 वरती. अजूनही 46 धावसंख्येची गरज आहे. रुपेश यांनी ज्या प्रकारची गोलंदाजी केली आहे आणि त्याला चांगलं साथ दिलेली आहे ती क्षेत्ररक्षकांनी सुद्धा. आत्ताचा स्लोअर ऑन पद्धतीचा चेंडू पूर्णपणे चकलेले आहेत फलंदाज. मी अगोदरच म्हटलं होतं फलंदाजाची शैली पाहून फलंदाजांना मला वाटते ते ओळखतात कुठल्या प्रकारचा फटका खेळणार आहे फलंदाज, आणि त्याच प्रकारची गोलंदाजी केली जाते ती रुपेशकडून. निर्धाव चेंडू फेकला जातोय आणि उत्कृष्ट गोलंदाजी, ज्या गोलंदाजीची सुरुवातीची गरज होती ती सुरुवात मात्र मिळालेली आहे इथे मुरब्या संघाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त 2 धावा. पहिलं षटक खूप महत्त्वाचं असते प्रत्येक सामन्यामध्ये. आपण म्हटलं जर चेस करताना पहिलं षटक खूप महत्त्वाचं असते, कारण पहिलं षटक हे दडपण वाढवत असते. ते जर चांगलं गेलं गोलंदाजीसाठी क्षेत्ररक्षणासाठी तर फलंदाजावर दडपण वाढत असते, आणि जर जास्तीत जास्त धावा वसूल केल्या फलंदाजांनी तर गोलंदाजावर दडपण वाढवत असते. तर आता मात्र रुपेश यांनी आपली कामगिरी चोख पार पाडलेली आहे. फक्त 2 धावा. तर नवीन गोलंदाज येईल तो आपलं वैयक्तिक असं पहिलं, आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन प्रेम हा सुद्धा एक डावखुरा गोलंदाज. एक नॅचरल स्विंग असतो डावखुरा गोलंदाजाकडे, त्यामुळे नक्कीच घातक म्हटले जातात क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये. आणि आज मात्र आपण IPL मध्ये पाहिलं असेल वैभव सूर्यवंशी या अवघ्या 14 वर्षाच्या फलंदाजाने शतक झळकावलेलं आहे, ते सुद्धा अवघ्या 35 चेंडूमध्ये. आणि या अगोदर 30 चेंडूमध्ये सेंचुरीचा एक रेकॉर्ड होता क्रिस गेलच्या नावावर, तो मात्र अबाधित राहिलेला आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचं हे जलद शतक असणार आहे, ते लागते मात्र अवघ्या 14 वर्षाच्या खेळाडूच्या नावावरती. तर नक्कीच पुढच्या वर्षी मात्र करोडपती होणार हा वैभव सूर्यवंशी, यात ती मात्र शंका नाही. आता मात्र 4 धावा मिळत आहेत, त्या रिव्ह्यू नाहीये. पंचांचा निर्णय अंतिम राहील. आता मात्र पुन्हा एक बोनस मिळालेला आहे असं म्हटलं तरी चालेल. शिरगाव संघाला 4 धावा मिळालेल्या आहेत. धावसंख्या पोहोचलेली आहे ती 7 धावा. मोठी चुकी झालेली आहे गोलंदाजाकडून, क्षेत्ररक्षकाकडून. पाहूया प्रेम
आता मात्र हा चेंडू हळूच ढकलून काढतोय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या मात्र एकने वाढणार आहे. धावसंख्या पोहोचते ती 8 धावेवरती. आणि शिरगाव संघाकडून जी चुकी झाली होती, 4 धावा मिळाल्या होत्या ना मुरबे संघाला, त्या 4 धावाची वसुली झाली असं म्हटलं जाईल. तर प्रेम पुन्हा एकदा आपल्या षटकातला पुढचा चेंडू घेऊन आणि आता मात्र फाईन लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न पूर्णपणे चुकतोय फलंदाज. एक निर्धाव चेंडू जाईल, चांगला चेंडू म्हणता येईल, चांगलं कमबॅक म्हणता येईल गोलंदाजाकडून. अगोदरच म्हटलं होतं या वातावरणामध्ये 48 धावा चेस करणे म्हणजे फलंदाजाची पूर्ण परीक्षा आहे, कसोटी आहे. कारण समोर 2 डावखुरे गोलंदाज आहेत, तो म्हणजे प्रेम आणि रुपेश, जो चांगले चेंडू हाताळत आहेत. आता मात्र यॉर्कर लाईनचा चेंडू आणि झेल घेण्याचा प्रयत्न, तेथे चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत 2 धावा मात्र पळून पूर्ण करतील. चांगला चेंडू होता, तेवढाच चांगला फटका. धावसंख्या पोहोचेल ती 10. आता मात्र चांगला फटका फाईन लेगच्या दिशेने जातोय, तो चौकाराच्या दिशेने. धावसंख्या मात्र 4 ने वाढेल. उत्कृष्ट फटका. आता मात्र दिशा चुकलेली आहे गोलंदाजाची. लेग स्टंपवर पडलेला हा चेंडू आणि त्याचा पुरेपूर समाचार घेतोय फलंदाज. धावसंख्या 4 ने वाढेल. धावसंख्या पोहोचते ती 14 धावेवरती. खराब चेंडू म्हणता येईल गोलंदाजाकडून. आणि आमचे बॉल बॉय वडे आणि बचकांडी अजूनही तेथे शाबूत आहेत बॉल देण्यासाठी. मात्र आता त्यांना आराम असणार आहे, ह्या क्षेत्रामध्ये जास्त काही षटकार जाऊ शकणार नाही. मात्र खूप मोठी मदत बचकांडी आणि वडे यांच्याकडून आम्हाला प्रत्येक टुर्नामेंटमध्ये होत असते. तर या दोन्ही जोडीचं मात्र आम्ही आभार मानतोय. आता मात्र चेंडू जातोय, पाहायचा आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल आणि आज झेल बाद होतोय. मी अगोदरच म्हटलं होतं या आताच्या पहाटेच्या वातावरणामध्ये चेंडू षटकार जाणे खूप अवघड गोष्ट असते. हा जर चेंडू आपण 8-9 वाजताच्या दरम्यान पाहिलं असतं तर नक्कीच सीमारेषेच्या बाहेर गेला असता आणि बचकांडी आणि वडे यांना मात्र एक संधी मिळाली असती चेंडू आणण्याची. मात्र आता काही चेंडू जाऊ शकत नाही सीमारेषेच्या बाहेर. खूप ताकद लागणार आहे आणि अचूक टायमिंग लागणार आहे षटकार मारण्यासाठी. फलंदाज मात्र बाद होतोय आणि नवीन फलंदाज जाईल तो वसीम. उत्कृष्ट चेंडू. आता मात्र हाताळतो पुन्हा एकदा रुपेश. पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा दिल्या होत्या रुपेश यांनी आणि आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी पाचारण केले जाते आणि एक चांगली रणनीती म्हणता येईल मुरबे संघाकडून. कारण जास्तीत जास्त दबाव टाकण्याचा प्रयत्न होणार आहे या पहिल्या 3 षटकामध्ये. पुन्हा एकदा यॉर्कर लाईनचा चेंडू. मी अगोदर सुद्धा म्हटलं होतं प्रत्येक चेंडू हा वेगवेगळ्या पद्धतीने हाताळतोय रुपेश.
म्हणजे फलंदाज सुद्धा विचारामध्ये असतो की आता कुठल्या प्रकारचा चेंडू टाकणार आहे रुपेश. तर पाहायचं आहे पुन्हा एकदा रुपेश डावखुर असा गोलंदाज आणि आत्ता पुन्हा एक चांगला चेंडू थेट जातोय तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पूर्णपणे जखडून ठेवलेला आहे फलंदाजाला. कुठलीही संधी दिली जात नाही हात खोलण्यासाठी, मोठा फटका खेळण्यासाठी. आणि चेंडू जातोय तो थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. धावसंख्या होते ती 15 धावा. शेवटचा चेंडू असणार आहे ह्या षटकामधील. तर रुपेश यांच्यासाठी मात्र निश्चित टाळ्या झाल्या पाहिजे. उत्कृष्ट गोलंदाजी. अजूनही शेवटचा चेंडू बाकी आहे. पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा आणि आता फक्त 1 धाव दिलेली आहे. नक्कीच युवकांनी मात्र बोध घेण्यासाठी सारखी गोलंदाजी. 40 प्लसचा खेळाडू आहे. आपण 40 प्लसच्या खेळामध्ये सुद्धा पाहतोय चांगली गोलंदाजी करतोय रुपेश. एक मोठा अनुभव. आता हौस ढकलून काढतोय फलंदाज, कारण त्यांना माहित आहे रुपेश यांचा शेवटचा चेंडू आहे आणि हा चेंडू हौस ढकलून काढतोय. कुठली रिस्क घेतली जात नाही या चेंडूवरती. धावसंख्या मात्र होईल ती 16. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 16 धावा. आता मात्र समीकरण असणार आहे 18 चेंडू आणि 32 धावा. आणि रुपेश यांच्या मात्र हे दोन्ही षटक संपलेले आहेत. आपल्या या 2 षटकामध्ये फक्त त्यांनी 5 धावा दिलेल्या आहेत. चिन्मय नवीन गोलंदाज आणि आताचा फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. नक्कीच एक मोठा फटका मारू शकले असते. फलंदाज मात्र नाराज असतील आपल्या या फटक्यावरती, कारण ह्याच प्रकारचे चेंडू असतात क्रिकेटमध्ये ज्यांचा समाचार घेतला जाऊ शकतो आणि चांगल्या धावा वसूल केल्या जाऊ शकतात. मात्र एक संधी हुकते फलंदाजासाठी. गोलंदाज मात्र भाग्यवान म्हटलं जाईल, कारण ह्या चेंडूवर फक्त 1 धाव मिळते. धावसंख्या मात्र 1 ने वाढणार आहे. धावसंख्या पोहोचते ती 17 धावीवरती. आता मात्र 17 चेंडू आणि 31 धावा असं समीकरण असणार आहे वसीम फलंदाजीसाठी. आणि आता मात्र एक चांगला चेंडू, मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये पूर्णपणे चुकतोय वसीम आणि चेंडू मात्र जाईल तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. दोन चेंडूचा खेळ झालेला आहे. 17 धावा झालेल्या आहेत.
पहाटेच्या वातावरणात दवाचं वातावरण आहे, त्यामुळे वारंवार चेंडू हा ओला होतो आणि ग्रीप पकडणं मुश्किल होते. चिन्मय पाहायचा पुढचा चेंडू घेऊन. आता मात्र रिव्हर्सिव्ह पद्धतीचा फटका, बॅट आणि चेंडूचा संपर्क काही व्यवस्थित होत नाही. चेंडू जातोय तो ढगामध्ये आणि झेलला जातोय क्षेत्ररक्षकाकडून. चांगला झेल म्हटला जाईल, तर वसीम बाद होतोय. एक मोठा धक्का मिळतोय तो शिरगाव संघाला. वसीम यांची जागा घेण्यासाठी जाईल नवीन फलंदाज काफिन. काफिन मात्र आपलं खातं खोलतोय आणि एक धाव मात्र वसूल करतोय. धावसंख्या मात्र एकने वाढणार आहे. धावसंख्या पोहोचणार आहे ती 18 धावीवरती. चिन्मय आपल्या षटकातला पुढचा चेंडू घेऊन. आतापर्यंत तरी चांगले चेंडू हाताळलेले आहेत चिन्मय यांनी. एक गडी सुद्धा बाद केले. चांगलं षटक म्हणता येईल मुरबे संघासाठी चिन्मयकडून. फक्त 3 धावा दिलेल्या आहेत आणि रुपेश याने जी सुरुवात केली होती त्या रुपेशलाच उत्कृष्ट अशी साथ दिलेली आहे ती प्रेम आणि चिन्मय यांनी. कारण रुपेश यांनी चांगली गोलंदाजी केली होती, मात्र दुसऱ्या एंड कडून सुद्धा चांगली गोलंदाजी झालेली आहे आणि त्यामुळे दबाव मात्र निर्माण झालेला आहे तो शिरगाव संघावरती. कारण आता मात्र समीकरण वाढत चाललेलं आहे, मोठं होत चाललेलं आहे. टार्गेट 12 चेंडू आणि 29 धावा. आता मात्र गोलंदाजीसाठी कोणाला पाचारण केले जाते ते पाहायचं आहे.
बॉलर कोण रे? नवीन गोलंदाज येईल तो प्रियल. रिव्हर्स स्वीप पद्धतीचा फटका खेळण्याच्या नादामध्ये चुकतोय आणि चेंडू जातोय तो निर्धाव चेंडू. तर प्रियल सुद्धा येतोय आणि निर्धाव चेंडूने सुरुवात करतोय. आता मात्र पुन्हा एकदा टार्गेट वाढलं जात आहे. 11 चेंडू आणि 29 धावा. अकरा चेंडू आणि 29 धावा. आता मात्र उंच गेलेला चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल आणि पुन्हा एकदा सुंदर असा झेलला जातोय तो क्षेत्ररक्षकाकडून आणि फलंदाज बाद होतोय. मी अगोदरच म्हटलं होतं 48 धावसंख्या झाली होती तेव्हाच म्हटलं होतं एक मोठं टार्गेट आहे. खूप मोठी कसोटी लागणार आहे फलंदाजी करण्यासाठी फलंदाजाची. या अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा 6 चेंडू आणि 24 धावा हव्या असताना उत्कृष्ट फलंदाजी केली होती ती आमिर यांनी. फैज नवीन फलंदाज झालेला आहे. पाहायचा आहे कशा प्रकारची फलंदाजी करतो, कारण की मागच्या सामन्यामधील हिरो आमिर यांना अजूनही पाठवलेलं नाही. त्यामुळे फैजवर मात्र मोठा दबाव असणार आहे. 10 चेंडू आणि 29 धावा. प्रियल आपले 4 चेंडू टाकायचे बाकी आहेत. 2 चेंडू मात्र निर्धाव टाकलेले आहेत. एक गडी बाद केलेला आहे. 10 चेंडू आणि 29 धावसंख्याचं टार्गेट आहे. आता मात्र पुन्हा एकदा चेंडू जातोय तो निर्धाव. आणि IPL मध्ये जर आपण पाहिलं असेल की डॉट चेंडू गेल्यानंतर झाडे लावण्यात येणार आहेत, तर ह्या सामन्यामध्ये जर तो नियम असता तर नक्कीच चांगली झाडे लावून झाली असती आपल्या पास्त्यामध्ये. पुन्हा एकदा स्लोवर ऑन पद्धतीचा चेंडू, चांगला फटका, चेंडू जाईल सीमारेषेकडे आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. नक्कीच 2 धाव वाचवल्यात आपल्या संघासाठी. हीच साथ हवी असते गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाकडून. जर एखादा फटका मारला तर चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला झेल जर घेतला तर नक्कीच आपल्या संघासाठी फायद्याचं असते आणि तेच येथे करून दाखवलेलं आहे. ते क्षेत्ररक्षकांनी 2 धाव वाचवलेत आपल्या संघासाठी. तर प्रियल पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार. पुन्हा एक फुलटॉस पद्धतीचा चेंडू आहे आणि आता मात्र चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. आणि इतका कॉन्फिडन्स होता या फटक्यावरती की फलंदाजाने फटका मारल्यानंतर चेंडूकडे पाहिलं सुद्धा नाही. त्यांना 100% खात्री होती की हा चेंडू नक्कीच सीमारेषेच्या बाहेर जाणार. ज्या प्रकारे आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हार्दिक पांड्या यांना पाहत असतो की ते फटका मारल्यानंतर पाहत नाही, त्यांना पूर्ण कॉन्फिडन्स असतो की हा फटका नक्कीच षटकाराच्या बाहेर जाईल. त्याच प्रकारचा फटका आपल्याला पाहायला मिळालेला आहे. ते फैज यांच्याकडून सीमारेषेच्या बाहेर. या षटकारानंतर मात्र शिरगाव संघाच्या आशा वाढलेल्या धावसंख्या मात्र पोहोचलेली आहे ती 27 धावेवरती. आता मात्र 21 धावांची गरज असणार आहे. 7 चेंडू आणि 21 धावा. पुन्हा एकदा सामन्यामध्ये चुरस निर्माण केली जाते या षटकारानंतर. 7 चेंडू आणि 21 धावा. मागच्या सामन्यामध्ये 6 चेंडू आणि 24 धाव्या होत्या आणि आमिर यांनी मात्र चांगली फलंदाजी केली होती. तर आता मात्र त्याच्या अगोदर सुद्धा फैज याला पाठविलं जातं आणि का आपल्याला आमिरच्या अगोदर पाठवले जाते याचं ते प्रत्युत्तर देत आहेत.
आणि कर्णधाराचा विश्वास मात्र येथे सार्थ ठरवला जातो तो फैज यांच्याकडून. तर चिन्मय यांच्यावरती हा चेंडू टाकण्यासाठी थोडासा दबाव असणार आहे, कारण हा महत्त्वाचा चेंडू असणार आहे या सामन्यामधील. पुन्हा एक मोठा फटका आणि पुन्हा चेंडू जातोय तो सीमारेषेच्या बाहेर, षटकार. तर धावसंख्या मात्र आता वाढणार आहे. आता मात्र 6 चेंडू आणि धावा हव्या असतील त्या 15. शेवटच्या 8 चेंडू पर्यंत मात्र पकड निर्माण केली होती मुरब्या संघाने, आणि या 2 चेंडू नंतर मात्र कमबॅक करतोय तो शिरगावचा संघ. शिरगावच्या संघाला आपण नेहमी पाहतो शेवटपर्यंत कधी हार मानत नाही, आणि त्यातच आपल्याला इथे प्रचिती दिसते आपल्याला ह्या सामन्यामध्ये सुद्धा की हार मानने वाले नहीं, आखरी गेंद तक लढेंगे. फैज यांच्यावर मात्र कर्णधारांनी विश्वास दाखवला होता की, आणि त्यांना आमिरच्या अगोदर पाचारण केलं होतं, मात्र फैजने सुद्धा आपला विश्वास सार्थ ठरवलेला आहे कर्णधाराचा, आणि 2 षटकार मारून आपल्या संघाला कमबॅक करून दिलेला आहे. आता मात्र 6 चेंडू आणि 15 धावा. पुन्हा एकदा चुरस निर्माण झालेली आहे या सामन्यामध्ये. तर गोलंदाजीसाठी चिन्मय पहिलं षटक चांगला हाताळलं होतं. 6 चेंडू आणि 15 धावा. आता मात्र पुन्हा एकदा शॉर्ट पद्धतीचा चेंडू, त्याचा पुरेपूर समाचार घेतला जातोय आणि जातोय सीमारेषेच्या बाहेर, षटकार. तर 9 तर लगातार 3 षटकार आलेले आहेत आणि 6 चेंडू आणि 9 धावा. 5 चेंडू आणि 9 धावा. आता मात्र जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 9 धावा. चमत्कार करावा लागणार आहे चिन्मय याला जर या सामन्या विजय संपादन करायचा असेल तर. मात्र चांगली पकड निर्माण केलेली. आता मात्र शिरगावच्या संघाने AR सुपरस्टार शिरगाव 5 चेंडू आणि 9 धावा. अजूनही बाकीत काही केलं जाऊ शकत नाही, कारण आंबटगोड मैदान आहे, आपण नेहमी पाहतोय. आत्ताचा चांगला चेंडू नक्कीच धावचीत होऊ शकतो. फलंदाज पाहायचा आहे. एक धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र धावचीत होऊन फलंदाज बाद. फैज मात्र स्ट्राईकला येतोय, कारण त्यांनी सुद्धा 2 षटकार मारलेले आहेत. शाफिन मात्र आपली कामगिरी चोख पार पाडून जातोय, कारण महत्वाच्या क्षणामध्ये त्यांनी एक षटकार मारलेला आहे. आता मात्र समीकरण असणार आहे ते 4 चेंडू आणि 9 धावा. कंपल्सरी चेस आहे, त्यामुळे या 9 धावा मात्र आपल्याला पूर्ण करायच्याच आहेत. नवीन फलंदाज जाईल माज. चार चेंडू आणि 9 धावा. पुन्हा एकदा पाहायचं आहे चिन्मय कमबॅक करतोय का, कारण मी तरी म्हणेल अजूनही सामना 50-50 आहे. कुठल्याही संघाच्या बाजूने झुकू शकतो.
या वेळेला मात्र क्षेत्ररक्षण खूप महत्त्वाचं ठरणार आहे. जर मुरब्या संघाला विजय संपादन करायचं असेल तर क्षेत्ररक्षण खूप महत्त्वाचं ठरणार आहे. कारण पहाटेचं वातावरण आहे, चेंडूवरती नजर ठेवणे खूप गरजेचं. मात्र आताचा चेंडू हाऊस ढकलून काढला जातो. एक धाव होते, दुसरी धाव पूर्ण होते का मिसफिल्ड होते. मी अगोदरच म्हटलं होतं हा सामना जर जिंकायचा असेल तर क्षेत्ररक्षण खूप महत्त्वाचं आहे. शिरगाव संघ मात्र हळूहळू दडपण निर्माण करतोय मुरबे संघावरती 2 धावेने. आता मात्र 3 चेंडू आणि 7 धावा. 3 चेंडू आणि 7 धावा. एक मोठा फटका सुद्धा सामना क्लिअर करू शकतो. पाहायचं आहे. फैज 2 षटकार तर मारलेले आहेत. तीन चेंडू आणि 7 धावा. चिन्मय पाहायचा हिरो ठरतोय का चिन्मय की हिरो ठरतोय फैज. आता मात्र पुन्हा एक मोठा फटका. आता मात्र चेंडूखाली क्षेत्ररक्षक येईल. पाहायचा आहे चुकी होते का. पहिली धाव पूर्ण केली जाते आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. धावचित होऊ शकला असता जर चांगली फेकी असती. मात्र फलंदाज क्रीज मध्ये सुरक्षित आणि 2 चेंडू 5 धावा. 2 चेंडू आणि 5 धावा. कंपल्सरी चेस आहे. 2 चेंडू आणि 5 धावा आपल्याला पूर्ण करायच्याच आहेत. सर्वांची झोप उडवणारा असा हा सामना. दोन चेंडू आणि 5 धावा. ह्या सामन्यातील मात्र हिरो कोण ठरतोय ते पाहायचं आहे आपल्याला. गोलंदाज की फलंदाज. कुठला तरी एक हिरो ठरणार हे मात्र निश्चित. मात्र पाहायचं आहे फलंदाज ठरतोय की गोलंदाज. 2 चेंडू आणि 5 धावा. चेंडू पाहायचा आहे आणि जाईल तो सीमारेषेच्या बाहेर. तर फैज मात्र ह्या सामन्यामधील हिरो ठरतोय. 2 चेंडू आणि 5 धावा असताना एक मोठा फटका. षटकार मारून आपल्या संघाला विजय संपादन करून देतोय तो AR सुपरस्टार शिरगावचा संघ. मुरबे संघ मात्र कुठे चुकी होते याचा विचार करताना. तर आजचे सामने संपतायत. धन्यवाद आणि शिरगाव संघाचं अभिनंदन तर मुरबे संघाचं कौतुक.